नाव घ्यायचं काम नाही, पण भले भले नेता जे भारताबाहेर जातात तेव्हा काय म्हणतात माहिती आहे का? आम्ही बुद्धाच्या देशातून आलो. तिथे सांगतात स्वतःची ओळख का आम्ही भारतातून आलो, बुद्धाच्या देशातून आलो. आणि इकडे आल्यावर तथागत बुद्धांचे तत्वज्ञान डोक्यात घेतले पाहिजे, की तथागत बुद्धांचे तत्वज्ञान डोक्यात घेतले पाहिजे. आणि बाबा भीमाचे कष्ट तुम्हाला आठवले पाहिजे. अरे खुर्चीसाठी ज्या लोकांनी बैमानी केली अशा मनुवादी भडव्यांना चौकात नेऊन उभ्यानं पेटवले. नाव घ्यायचं काम नाही, पण भले भले नेता जे भारताबाहेर जातात तेव्हा काय म्हणतात माहिती आहे का? आम्ही बुद्धाच्या देशातून आलो. तिथे सांगतात स्वतःची ओळख का आम्ही भारतातून आलो, बुद्धाच्या देशातून आलो. आणि इकडे आल्यावर काय म्हणतात? जातीवाद करतात. म्हणून त्यांच्यासाठी दोन लाईन, की बाहेर देशात गेल्यावर म्हणता तुम्ही बुद्ध बुद्ध, आणि आपल्या देशात आल्यावर करता तुम्ही युद्ध युद्ध. की बाहेर देशात गेल्यावर म्हणता तुम्ही बुद्ध बुद्ध, आपल्या देशात आल्यावर करता तुम्ही युद्ध युद्ध. अबे काय या जीवनात साबित करणं चाहता तुम्ही? अजी बुद्धाशिवाय कुणीच नाही या जगात शुद्ध शुद्ध. नमो बुद्धाय. सर्वांना असं वाटतं का आम्ही फॅन फॉलोईंग बनवासाठी, आपलं नाव उंच करासाठी हे सगळे काम करतो, पण असं काही नाही आहे. आम्ही पण तुमच्यासारखेच आहो आणि बाबासाहेबांचे लेकरू आहो सर्वात पहिले. म्हणून मला खूप स्वाभिमान वाटतो आपल्या समाजाबद्दल बोलायला, कारण आपला समाजच त्यांच्याच मेहनतीमुळे आज आम्ही इथपर्यंत येतो आणि तुमच्यासोबत परस्पर बोलायची कोशिश करतो. जसं की थोड्या वेळाआधी अयुभाईचा डान्स होत होता तेव्हा एक मनुवाद झाला डान्समध्ये, आपल्याच समाजात झाला. तो कसा झाला? आपलेच माणसं. खरा जातीवाद आहे दारू. म्हणून या दारूवरती दोन शब्द, जाम पे जाम पीने से क्या फायदा, अबे रात में पी सुबह को तो उतर ही जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, अबे रात में भी सुबह को तो उतर ही जाएगी. लेकिन मेरे बाबा साहब के विचारों के दो घुट पीकर देख, बाकी की जिंदगी तेरी फुकट में सुधर जाएगी. जय भीम बाबले. आतंकवादी बन जाओ, के चाह नहीं है किसी अप्सरा की जो दिल जले आतंकवादी बन जाओ. अरे पुजारी हूं मैं भीमराव राम जी का, मैं चाहूं तो सभी के दिलों में उनका मंदिर बना जाओ. खतरनाक जय भीम. गांधीजींच्या घरी माझ्या भाऊजीला मी घेऊन गेलो होतो आणि तिथे बऱ्याच गांधीजीच्या वस्तू ठेवून होत्या, जे तिथे आता कर्मचारी पण आहेत. तर बऱ्याच वस्तू पाहून आम्ही थोडंसं काही ना काही चर्चा करतो ना, तशी चर्चा केली की हा गांधीजीचा टेलिफोन होता, गांधीजी इथून संपर्क तिथे करत होते. आणि तसंच एक साऊंड वाजवायचं एक टेप रेकॉर्डर येतं ना गोल कलरचं, ते गोलचं असतं काळ्या कलरचं, त्याने गाणे वाजतात मनोरंजन. तर मी चुकीनं असं म्हटलं की गांधीजी जेव्हा थकून मागून येत होते, जेव्हा त्यांना थोडासा शिल्लक वेळ भेटत होता, तेव्हा त्यांनी थोडंसं मनोरंजन व्हासाठी गाणे ऐकत असेल. तर तिचा एक कर्मचारी खूप हिंसाने मला, म्हणजे लेडीज होती ती, ताई बोलली, खूप हिंसाने जवळ आली ना बोलली, गांधीजीनं म्हणे गाणे ऐकले असते ना म्हणे तर भारत स्वातंत्र्य नसं झाला. तिनं असं असं केलं. तर एकदम यार मला डोक्यात लागली, कारण गांधीजी तर अहिंसावादी होते ना. म्हणून मी तिच्या जवळ गेलो आणि तिला म्हटलं, काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर.
काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उखळ्यावर अजी गांधीजी जगले मजेत पण तरी तेच नव्हतं मुखड्यावर. काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उखळ्यावर गांधीजी जगले मजेत पण तरी तेच नव्हतं मुखड्यावर. पण माझा भीमराव महान ज्ञान सूर्य झाला फक्त एका पावाच्या तुकड्यावर, फक्त एका पावाच्या तुकड्यावर. दिवसापूर्वी एक प्रतिमा को और तोड़ेंगे, तो बोला हम बाबा साहेब की प्रतिमा को और तोड़ेंगे. मी म्हटलं अरे मूर्ख, बाबा साहेब की प्रतिमा की बाजू की दीवार की एक ईंट को भी हाथ लगाया ना तो ईंट निकाल कर उधर तेरे को फिट नहीं कर दिया तो अपन भी बाबा साहेब की औलाद नहीं. खतरनाक. आजकाल भीमसैनिकांना खूप धमक्या येतात हो राव. थोडंसं तुम्ही सपोर्ट करत जा आम्हाला, कम से कम जिवंत तरी राहिलो पाहिजे. एक जण मला म्हणत होता की तुला मारून टाकील, कापून टाकीन म्हणे तुला. त्याला बदल्यात मी पण बोललो. मी म्हटलं दादा माझ्याकडून भी 2 शब्द ऐकून घे. तर बोले मी म्हटलं हम दिखते हैं शरीफ लेकिन हम है उल्टे खोपड़ी के हम दिखते हैं शरीफ लेकिन हम है उल्टे खोपड़ी के. अबे जय भीम वालों के नाम से तो यमराज भी कांपे, फिर तू कैसे मार देगा रे भोसड़ी के. खतरनाक जय भीम. संविधान बदलतात म्हणते, त्या भडव्यांसाठी 2 होऊ देऊ का. ऐरे गैरे की ना तादाद जाएगी, ऐरे गैरे की ना तादाद जाएगी, दुश्मनों से भिड़ने खतरनाक फौलाद जाएगी. ऐरे गैरे की ना तादाद जाएगी, दुश्मनों से भिड़ने खतरनाक फौलाद जाएगी. अरे अपने संविधान के खातिर मंत्रालय में प्रणय दादा, सर कटाने ये अम्बेडकर की औलाद जाएगी. खतरनाक जाएगी.
नहीं मांगा करते, और जय भीम वाले कभी तादाद नहीं मांगा करते। जंग में काट दिया अपराध नहीं मांगा करते, जय भीम वाले कभी तादाद नहीं मांगा करते। सर पे बांध के नीला कफन लड़ते हैं हक के लिए, अबे शेर कभी कुत्तों से दांत मांगा नहीं करते। खतरनाक जय भीम। उत्तरात एकच म्हणतो कि दुश्मनी तो हम जय भीम वाले कर लेंगे बेटे, हम कौन से शरीफ है। ये दुश्मनी तो हम जय भीम वाले भी कर लेंगे बेटे, हम कौन से शरीफ है। फिर तेरे घर वाले हाथ जोड़ते फिरेंगे, कहेंगे कामड़े दी छोड़ दो, हम गरीब है। खतरनाक जय भीम। संपी तो जय भीम जय भारत।